आशिष भैया नमस्कार. नमस्कार. हं. आपला परिचय द्या बरं एकदा. हं. माझं नाव आशिष सुधीर पवार, राहणार आळंद आणि आजची तारीख आहे 27/8/2026. 26. शेतकरी मित्रांनो, हे आपले आळंदचे सुपुत्र आशिष पवार आणि चांगले प्रगतशील शेतकरी. आणि तुम्ही म्हणाल प्रगतशील शेतकरी म्हणताय आणि प्लॉट असं का बरं आहे? काय होतं, मग आपण ज्यावेळेस म्हणतो, हं, पण आळंदमध्ये तुम्ही कोणी कुठेही या, कोणीही हं, या, ते तुम्हाला लागलं तर WhatsAppला तुम्ही आपल्या हं, YouTubeला नंबर पण देतील, आपल्या हं, व्हिडिओमध्ये नंबर देतील तुम्हाला. YouTube असू द्या, Facebook किंवा Instaला हं, असेल, ते नंबर पण देतील. आणि तुम्ही 50 लोकांना हं, विचारा गावातल्या, की 50 लोकांना म्हणण्यापेक्षा छोट्या-छोट्या मुलांना पण विचारलं ना आशिष पवार हं, कोण, तर ते तुम्हाला सांगतील. पण प्लॉटकडे दुर्लक्ष होण्याचं कारण असं आहे, की त्यांचं 2 वर्षापासून ठिबकचं दुकान आहे आणि शेती बघायला एकटेच हं, आहे. आणि ठिबकचं दुकान आहे, सकाळी-सकाळी त्यांच्याकडे शेतकरी, हं, दिवसभर शेतकरी. आता तुम्हाला माहिती आहे, म्हणजे प्रत्येकाला हे माहिती आहे, हं, की बाई या दिवसामध्ये ठिबकची हं, प्रत्येकाला गरज राहते. आता पाऊस कमी आहे, ठिबकला हे नाही, ते नाही, अमुक नाही. आणि शेतकऱ्यांकडे हं, प्रॉपर लक्ष देणं. ते प्रॉपर लक्ष देण्याच्या नादानादात दुसऱ्या शेतकऱ्यांकडे प्रॉपर लक्ष देण्याच्या नादात स्वतःच्या शेतीकडे दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळं प्लॉट थोडासा पाठीमागे राहिला. आणि पाठीमागं किती राहिला, कसा राहिला आणि का राहिला, हे ते स्वतः त्यांच्या हं, तोंडाने 1-2 मिनिटं सांगतील. त्याच्यानंतर हं. आपण थोडीशी चर्चा करू आणि बघू. हं. सांग चालेल. भाऊ, का चालेल प्लॉट? साहेब, मी हं, हं, 23 जून हं. ला लागवड केली होती ठिबकवरच हां, हां. आणि 24 जूनला लागवड केली आणि त्याच्यानंतर माती लावून दिली. हां, आणि त्याच्यानंतर मग लवकर काही अ, वेळोवेळी फक्त पाणी सोडत राहिलो हां, आणि त्याच्यानंतर एक दिवस बायकोनं सांगितलं, हां. की "बा कोंब उगताच सड येते" म्हणून. हां, सड हां, म्हणजे आता ती पण शेतीत आहे त्याच्यामुळं हां. लक्षात तिलाही येतं. समजतंच. ती हां, म्हणे, हां. "आपल्या प्लॉटला सड लागली." म्हणलं, "चालेल, काही हरकत नाही." मग हं, दुसऱ्या दिवशी मी व सहकारी आलो, पाहिलं, हं. तर प्रत्येक 10-12 कोंबामागे एक कोंब सडलेला होता. बापरे! प्रत्येक 10-12 कोंबामागे एक हां, कोंब सडलेला हां. होता. मी तर बघितलंच होतं. तर मग म्हणलं, "अरे, आपला प्लॉट काही वाचत नाही." हं, सहकाऱ्यांचं तेच म्हणणं झालं, की "बा आता हा प्लॉट वाचत नाही." हं, कारण की हं. 10-12 कोमामागची सड थांबवणं काही समजा शक्य नाही. आणि आज शक्य नाही. हां, जवळपास वातावरण असं की सगळेच प्लॉट इफेक्टिव्ह असं प्रत्येकाचं ऐकू येत होतं. हां. आणि आमची जमिनीत चढ-उतार हे प्रॉपर प्लॉटमधून प्रॉपर पाणी निघून जात नाही. हं, हं, हे त्याचं कारण आहे. हं. तर त्यानंतर मग म्हणलं चालेल, मग एवढीच जमीन एकर सव्वा एकर जमीन अंगावर पडल्यापेक्षा म्हणलं आपण मका मग पेरून करा. देऊ. हं. निदान खर्च निघून येईल बियाण्याचा वगैरे आपण टाकलेला. हां. पण त्यानंतर 2 वर्षाहून साहेबांच्याही सोबत होतो. हं, त्यांचेही प्रॉडक्ट याच्या आधी वापरलेले होते. हं. कारण की आमची जमीन खोलगट असल्यामुळे आणि पाणी निघत नसल्यामुळे व्यवस्थित दरवेळेस आम्हाला प्रादुर्भाव येत होता. पण केव्हा येत होता? हा नवरात्राच्या वेळेस, दिवाळीच्या दिवाळीच्या वेळेस. अलीकडे हां, हां, तेव्हा प्रॉब्लेम यायचा पितृपक्षात. हां. पण यावेळेस म्हणलं सुरुवातीलाच पीक बाळातच आहे, आपण आपल्या भाषेत बनवणं काय हां, रिझल्ट येणार आहे असं मला वाटलं. हां. की म्हणलं साहेबांना, पण तरी एक मन आलं की एक शेवटचं हे म्हणून एक त्यांना चान्स ओपिनियन घेऊ बा, घेऊ. एक चान्स घेऊ बा. ओपिनियन म्हणजे तुमच्या हं. कानावर टाकू बुवा. हां, चान्स म्हणजे हां, हां. डोक्यात तर नव्हतंच प्लॉट सुधरल. चान्स घ्यायचा. हां, हां, चान्स घेऊन हां. तुमच्या कानावर टाकू. तुम्ही हं, आले. वेळात वेळ काढून तुम्ही जाफराबादला होते. त्यानंतर माझ्या होते आले. हं. आणि मग आल्यावर तर तुम्ही सगळ्यांसमोर सांगितलं की प्लॉटची मी 99% गॅरंटी घेतली. बाकीच्या स्वप्नांना तर हसू आलं. मलाही तेव्हा वाटलं, की म्हणलं बा, कारण की एक हे कसं 4 शक्य आहे? महिन्याचं वय झालेल्यावर हं. प्लॉट वाचवणं वेगळी गोष्ट लक्षात आहे. येतं. हां, वेगळी पण गोष्ट आहे. प्लॉट हं, उगतोच आहे आणि त्याला जर हं. सड लागलेली आहे, प्लॉट खराब झालेला आहे, हां, पीळ आहे, हां, तर उगवण खालीवर आहे. हां. तर बरं, मला काही उगायला वाटत नव्हतं. उगायला तुम्हाला मला वाटतं बरेच हां, थोडंसं लेट उगवायलाही झाली बरेच इतर दिवस इतर लागले होते. लोकांपेक्षा. हां, हं, बेनही थोडं खालीवर झालं होतं त्याच्यामुळं हं, काही जमलं नाही. हं. इच्छाच नव्हती प्लॉट सांभाळायची. हां, हां. पण त्यानंतर साहेबांनी गॅरंटी घेतली आणि सांगितलं, "चिंता करू नका, 99% प्लॉट्स सुधरवून देतो." बरं, सगळ्या उगायला उगायला किती दिवस लागले होते? मध्ये 40 तुमचं दिवस असं? पर्यंत लागले होते हां, साहेब. आणि हं. उगवणही खालीवर होती. म्हणजे हां, सोबत नव्हती हां, एकसारखी. हां. कुठे उगलेले, कुठे कुठं खडे कमी, हां, तसेच. कुठं कमी अधिक. आणि त्यानंतर मग साहेबांनी गॅरंटी घेतल्यावर सगळ्यांना हसू आलं. मी म्हणलं, "चला बा, असं तर प्लॉट गेलेला आहे, एक संधी घेऊन पाहू." गहू. हां. तर त्यानंतर साहेबांनी त्यांचं प्रोडक्ट अल्ट्राशीट ते दिलं. त्याच्यानंतर मी सोडलं आणि त्याचे आश्चर्यकारक रिझल्ट असे झाले, की जवळपास 5-6 दिवसानंतर मी प्लॉटमध्ये आलो. जे कोंब जिथं लागलेला आहे, तो तिथंच थांबून नवीन ठिकाणी, ते काही ठिकाणी इन्फेक्शन दिसलं नाही. हं, हं. आणि जे जिथं इन्फेक्शन झालं होतं, अक्षरशः तिथून नवे कोंब निघले, आले. आता हेच बघा, इथंही हा कोंब इन्फेक्शन झाला होता, त्याच्या शेजारी हं. दुसरे कोंब येऊन गेले. येऊन गेले. असं सगळ्या प्लॉटमध्ये दिसलं. तर आज प्लॉटची कंडिशन अशी आहे, हं. अपवाद म्हणून फक्त 3 ते 4 ठिकाणी फक्त सिंगल कोंब कोंब राहिले. उभा आहे हां. आणि बाकी सगळा प्लॉट हातात आलेला आहे, तुम्ही हं. पाहता तशी. शेतकरी मित्रांनो, आशिष भैयानं बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया दिली किंवा हं, बऱ्यापैकी. पण आशिष भैया हे हं, करत असताना
अजून एक गोष्ट सांगा, पण ती प्रामाणिकपणाने सांगा. हं. काय माहितीये का, आपल्यामुळे कुठला शेतकरी फसायला बरोबर. नको. आणि आपल्याला खोटं बोलायचंच नाही. हं. तुमचं जरी दुकान आहे, माझं जरी दुकान आहे, आपल्या बरोबर. 2 पैशासाठी किंवा आपल्या संसारासाठी आपण लोकांना फसवायचं नाही. नाही, नाही, नाही. बरोबर. किंवा तुमचे आणि माझे संबंध काय, तो हं. नंतरचा विषय. नाही. पण आपल्या संबंधापायी आपल्याला हं. खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवायचं बरोबर. असं बिलकुल हं. करायचं नाही. आता तुम्हाला अल्ट्रासीडचे रिझल्ट आले. आपण अल्ट्रासीड वरती काम हं. करतोय हं. बऱ्यापैकी, कारण आपण सडवर काम करतो. हं. आपल्याकडे तसे 1756 प्रोडक्ट आहे. बरोबर. पण आपण काम करतो की शेतकऱ्याचा प्लॉट वाचावा. याच्यासाठी तुम्हाला खोटं नाही बोलायचं. हेच फक्त सांगा शेतकऱ्यांना. कारण मी काय हं. करू लागलो माहितीये का? तुम्ही पण बघता मला, की मी शेतकऱ्यांचा खर्च कसा वाचेल वाचेल. याच्याकडे लक्ष हं. देतोय. तर प्रामाणिकपणे आपण शेतकऱ्यांना हा एक विषय सांगा, हं. की तुमचा झालेला खर्च, हं. तुमचं खतं तुम्ही बेसल डोस दिला, बरोबर. त्याच्या पलीकडे मला नाही वाटत काही नाही, दिलंय नाही. नंतरून, बरोबर. पण मग अजून काय काय खर्च झाला? त्यात हां. तुम्ही अल्ट्रासीड पण ऍड करा. हो, हो. हा. आता सुरुवातीला काय झालं, हं. जेव्हा पिकाची समजा कोंब निघणं चालू झाली, हा. आपण राउंडअप मारतो हा. त्याच्यानंतर फक्त आपण जे एकरी 1 किलो ह्युमिक घेतलं होतं हा. आणि त्याच्यानंतर प्लॉटच इफेक्टिव्ह दिसल्यानंतर मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं असं ठरवत. पण साहेबांची आमची भेट झाली. त्याच्यानंतर अल्ट्राशीट आपण सोडलं हं. आणि त्याच्यानंतर साहेब खोटे जगात फक्त 2 फवारण्या झालेल्या आहेत प्लॉटला. म्हणजे फवारणीचा खर्च 1000-1200 हां. रुपये. आणि त्याच्यानंतर आणि आपला अल्ट्राशीटचे जे रेट हां, जे असेल, हां. हां. म्हणजे 6,000-7,000 रुपये तुमचा, 6,000-7,000 रुपये. 6,000 रुपये, हो. 7 आणि त्याच्यानंतर 6,000 रुपये. कोणतंही बुरशीनाशक नाही, हं. कोणतंही ह्युमिक नाही, हं. अजून कोणतंही डी-एफ नाही, हं. कोणतंही खत नाही, हं. काहीच कुठं कॅल्शियम, बोरॉन काहीच नाही सोडलेलं. हे सगळं याच्यातच येऊन गेलं. नाही, मी तुम्हाला खर्च का हं. विचारला? ठीक आहे, आपला प्लॉट लोकांपेक्षा हं. पाठीमागे आहे. हो, हे तर आहे ना, आपल्याला आहे ना. मान्यही करावं लागेल. साहेब प्लॉट मागे सोडा. हं. माझी तर हीच अपेक्षा होती. हं. आता तर समजा मी पण एक 70% माझंही माइंड डेव्हलप झालं, की प्लॉट वाचेल. हं. तेव्हा तर फक्त हे उत्पन्न निघणं ही गोष्ट फार लांब वाटत होती. असं हं. वाटत होतं फक्त प्लॉट टिकावं. हां. आज ती परिस्थिती की तुम्हाला आज हो, उत्पन्न आता आता माझ्या डोक्यात यायला लागले, की आता उत्पन्न कसं वाढेल, कसं काय वाढेल, वाढेल आता. कसं वाढवावं. आणि आता आता आपण याच्यात हे बघा, हे हां. एवढं झालं, हं, तर हं. तुम्हाला माहिती आहे का, हो. आपण ॲव्हरेज काढू. हं, फक्त आपल्याला का बरं म्हणतोय मी तुम्हाला, का बरं हं, विचारलं हे? कारण आतापर्यंत हं, मी आता एक सकाळी एक जण मला शेतकरी भेटले, की 2 एकरचा खर्च आत्तापर्यंत, हं, आजची तारीख हं, हं, 27 आहे. हं. जूनची लागवड आहे. बरोबर. म्हणजे तिसरा महिना हो. संपतोय. त्याचा ₹80,000 खर्च होऊन गेला. बेनं सोडून. बेनं सोडून. बापरे! आता मला सांगा, तुमच्या 1 एकरचा खर्च हं, त्याच्या 10% आहे. हं. तुम्ही आपला 6,000 ते 7,000 बरोबर. आतला खर्च आहे. हो, हो. तुमचं ह्युमिक असेल, अल्ट्रासीड हो. असेल किंवा फवारण्या असतील. हं. 6,000 ते 7,000 आणि तोही प्लॉट बसलेला. बसलेलं. तो तेच झालेलं. मी तर तेच झालेला डेट समजतो झालेला त्याला. हो. प्लॉट, त्याला जर हां. 6,000-7,000 तो एवढा डेव्हलप हं, होतो. मग त्या शेतकऱ्याचा प्लॉट 80,000 हं, कसा असेल? हं. नाही सर, काय झालं होतंय, हं. शेतकऱ्यांच्या डोक्यात एक टेम्पो फिट झाला. हां, टेम्पो फिट कसा झाला? हां. अद्रकीला 17,000 भाव आहे, 20,000 भाव आहे. हं. होऊ द्या 2-5 लाख रुपये खर्च. हां, पण सगळ्यांना आपलं हेच सांगणं आहे, की बा हां. भाव आहे, यायचंच पण नाही आपल्या हातात केव्हा पडेल? केव्हा पडेल? तो हातात पडेल तोपर्यंत मग आणि भाव टिकतील, राहतील, पिकील, नेईल. मग तो हे गणित जुळलं पाहिजे ना साहेब कुठेतरी. मला तेच तुमच्याकडून मला तेच हां, तुम्हाला शेतकऱ्यांना विचारायचं आहे. आपलं हे हां, सांगणं आहे, आता की बा भाव येईल, राहील, काय होईल. पण वातावरण असं आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं आहे, ड्रिचिंग साठी सुद्धा पाणी नाहीये. नाहीये. आमच्या गावात अशी परिस्थिती हां, बऱ्याच हां. ठिकाणी आहे. काही बऱ्याच ठिकाणी ठिकाणी. उपसत नाही, हां, पण काही ठिकाणी ड्रिचिंग साठी सुद्धा पाणी नाहीये. प्यायला पाणी नाही आज. तर मग हा खर्च करून उत्पन्नात आणि असा ताळमेळ आपला कुठं बसेल का? बरं तुम्हाला हे बघा, तुम्ही आता गेली कित्येक वर्ष शेती करता आणि तुम्ही बघू लागले. हं, शेतकऱ्यांचं हे काय, हं. की स्ट्रगलच म्हणून आपण त्याला. हा स्ट्रगल म्हणून हां. शेतकऱ्याचं. तर हं. तुम्हाला असं वाटतं का बरं खूप खर्च केल्याने ॲव्हरेज वाढतं? नाही सर. हं. प्रत्येक पिकाला अ, ज्या त्या अवस्थेनुसार जो तो खर्च केलेला आणि आपण किती टाकू सोडू, पण त्याला जेवढी भूक येते तेवढंच घेईल ना. हां, बरोबर. ते तर एक हिशोबात जेवढी भूक आहे हां. तेवढंच ते घेईल. हं, दुसरा विषय असा आहे, की तुम्हाला असं नाही वाटत आहे का, आता मी शेतकऱ्यांना हं, ओरडून सांगतोय आणि पोटतिडकीनं सांगू लागलो हा हं. विषय, की तुम्ही अति खर्चाच्या नादात एक तर बरोबर. जमीन नापीक करू लागले. होते. जमीन नापीक आमच्या करू इथे लागले. भरपूर शेतकऱ्याचे हेच प्रकरण झाले, हं. की एवढे अद्रकीचे पिकं घेऊन समजा ते आज 150च्या एव्हरेज पर्यंत गेले, पण आज त्यांच्या शेतात कापूस सुद्धा येत नाही. येत नाहीये. येत नाही. आणि जास्त खर्च केल्यानं तुम्ही हो. कानू-बानू सोडत राहिले हं. ना, पिकं खराब होत नाही का? होतं. हे सुद्धा पिकं तुमची सड कशामुळे वाढते? आता तुम्हाला एक उदाहरण आहे, हं. म्हणजे त्या गोष्टीची आयडिया आहे की नाही मला माहित नाही. जर इन केस तुम्ही याला एखादं बुरशीनाशक दिलं तर काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का? हो साहेब, ते एक हं, विषय आपला चर्चेत आता पुढे येणारच होता, पण थांबून गेला. हं, बाकीचे बुरशीनाशक घेतले ना, हं, दुकानदार आवर्जून सांगतात, यानं हं, वाढ फुटणार आहे, प्लॉट थांबणार आहे. हं, आणि त्यासाठी बुरशीनाशक सोडल्यावर पुन्हा 4-5 दिवसानंतर पुन्हा व्हाईट रोट्स फुटणे म्हणजे पांढऱ्या मुळ्या हं, फुटण्यासाठी, स्टंप वाढण्यासाठी, हां. स्टंपची संख्या वाढण्यासाठी पुन्हा वेगळं सोडावं लागतं. वेगळं मी समज तुमच्या प्रॉडक्टचं खरोखर एक वैशिष्ट्य सांगतो, ते तुम्ही लक्ष केलं का नाही केलं. नाही आता तर तुम्ही करतो. हा प्रॉडक्ट हं, सोडल्यानंतर हं, की त्याच्या व्यतिरिक्त प्लॉट थांबणं हा तर राहतच नाही. पण हं. स्टंपची जाडी वाढणं, फुटवे फुटणं, मुळ्या वाढणं, निमिटोड जाणं हे सगळं
टॉप त्याच्यातून सोल्युशन होऊन जातं. हो आता आपण काय त्याच्यातूनच होऊन करतो जातं. बाकीच्या ज्या वेळेस हा. गोष्टी करतो. आता मी काय हम्म. म्हणलो तुम्ही जसं बोलले, की बुरशीनाशक सोडल्याच्या हो नंतरला तुम्हाला प्लॉट थांबतो. हो मग प्लॉट पुन्हा स्टार्ट करण्यासाठी रिस्टार्ट हो हो करण्यासाठी तुम्हाला खर्च पुन्हा आहे. पुन्हा शून्यापासून ते एक पर्यंत पर्यंत घेते यायचंय. चालू करावं बरोबर. लागतं. पुन्हा हो तुम्हाला शून्यापासून हो सुरुवात मग तुमचा खर्च कसा थांबेल? नाही वाढतच जातो ना सर. वाढतच जातो. मग मी शेतकऱ्यांना हीच गोष्ट समजावून सांगू लागलो. आता काय झालं, हम्म, मला 2 दिवसापूर्वी, हम्म, कालचा काही विषय नाही, पण 2 दिवसापूर्वी हम्म, काही लोकांचे फोन आलेत. काही लोकांचे WhatsAppला मेसेज हम्म, आले आणि काही लोकांच्या Facebookला हम्म, कमेंट आल्या. म्हणजे हम्म, अर्वाच्य हम्म, भाषेतल्या त्या हम्म, कमेंट होत्या. हम्म, हरकत नाही, मला त्याचं दुःख नाही. हम्म, लोकं कमेंट करतच असतात. लोकांचे कामं आहेत ते. बरोबर. ते लोकं आपल्याला भेटणारच आहे हम्म, मार्केटमध्ये, म्हणून आपण आपलं हाती घेतलेलं काम तर आपण बंद बरोबर नाही बरोबर. करणार आहे. पण मी ते उल्लेख इथं एवढ्यासाठी करतोय, की मी खरोखरच शेतकऱ्यांना हे कधी म्हणत नाही, तुम्ही अल्ट्रासीड घ्या आणि सड थांबवा हम्म, किंवा तुमचा प्लॉट डेव्हलप करा. हम्म, माझं प्रामाणिकपणानं किंवा तुम्ही बघत असाल माझी तळमळ ही आहे, की शेतकऱ्यानं त्याच्या प्लॉटला खर्च कमी करावा. हम्म, त्याच्या कोणत्याही हम्म, पिकाला, ते अद्रक असू द्या, त्याचं बरोबर. डाळिंब असू द्या, त्याची मोसंबी असू द्या. आता मिरची आम्ही असं. आम्ही डेव्हलप करतो हम्म, मोसंबीच्या, डाळिंबाचे, अद्रकीचे सगळे प्लॉट आम्ही डेव्हलप करतो किंवा कपाशी असेल. हम्म, कपाशी असेल, आम्ही या सगळ्या प्लॉटवरती आम्ही काम करत राहतो. आता ज्यावेळेस आम्ही हे काम करतो, तर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला हेच सांगू लागलो आवर्जून, की बाबांनो, तुम्ही मका असू द्या, कपाशी असू द्या किंवा तुमचं डाळिंब असू द्या किंवा तुमची मोसंबी असू हम्म, द्या. तुम्ही ह्या सगळ्या पिकांना खर्च कसा कमी करता येईल ते बघा बरोबर. आणि त्यातून उत्पन्न घ्या. पण काही लोकांचा गैरसमज असा होतो, की खर्च कमी केल्यानं पिकं येणार नाही. असं नाही नाही होतच नाही नाहीये. तसं नाही. काय होतं, मी हम्म, बऱ्याचदा एक उदाहरण दिलं, की बाबा रे, भूक जेवढी हम्म. तेवढंच तुम्ही खाणार आहे. हो बरोबर. आणि ताटात किती वाढलं त्याचा काय फायदा आहे? काय फायदा आहे, तुम्ही किती वाढला, शेवटी बरोबर. बाजूला खाली पडन, माशा घातील, बाजूला बरोबर. कुत्रा असलं ते जेवल, आपल्याला जेवता येईल का? हम्म, मग याला जेवढे तोंड आहे तेवढंच घेईल ना, बरोबर. त्याच्यापेक्षा ते जास्त नाही घेणार नाही नाही आणि नाही त्यांना गेलं. होणार नाही. आता मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये एक उदाहरण सांगितलं, की सुनील केंद्रेकर साहेब, हो ना जिल्हाधिकारी आपले. जिल्हाधिकारी आपले, बरोबर, सुनील केंद्रेकर साहेब, हम्म, त्यांची मुलाखत होती. अहो, IAS अधिकारी, IAS आहे अधिकारी, ना आहे ना. त्या अधिकाऱ्यानं सांगितलं, की शेतीचा खर्च कसा कमी करता येईल, हम्म, कोणते खतं सोडल्यावर हम्म, कोणते खतं अपटेक होत नाही, कोणते बरोबर. खतं झाड घेतंय, हम्म, नत्र सोडल्यावर ते पोटॅशला घेणार नाही. म्हणजे युरिया बरोबर जर दिला तर तुमचं पोटॅश घेत नाही बरोबर. झाड, बरोबर. मग तुमचं पोटॅश पडून राहतं की नाही. हम्म, मग ह्या गोष्टींचा मला सोडा, मी तर काहीही सांगत असेल, मी बरोबर मूर्ख आहे थोड्या वेळासाठी, मूर्ख म्हणूनच लोकांना सांगतो. पण तो IAS अधिकारी, त्यांना पुरा आहे. महाराष्ट्र ओळखते. त्या हम्म, व्यक्तीचे ते तुम्ही मुलाखत एकदा बघा आणि आपला खर्च कसा कमी करता येईल ते तर बघा. पण शेतकऱ्याचं काय वैशिष्ट्य झालं, साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, पैशाची कमी नाही, खर्चाची कमी नाही. अरे का करतो खर्च बाबा? बरोबर. कशाला आम्हाला मोठं करू लागला? मी किती वेळेस बोललो, की आम्हाला कशासाठी मोठं करताय तुम्ही? आम्हाला आम्हाला हे बघा, माझा व्यवसाय, बरोबर. मी धंदा मांडून बसलोय, तुम्ही पण धंदे मांडून बसले. आपण तर गिरायकाची वाट बरोबर. पाहतो आणि हम्म, गिरायकानं जे मागितलं ते आपण देणारच आहे. देतो. पण गिरायकानं हे कळायला पाहिजे. आता बरेचसे शेतकरी काय म्हणतात, बोलतात, मला या कंपनीने फसवलं, मला त्या अरे दुकानदार कंपन्या तुम्हाला नाही बरोबर. फसवत आहे. तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडे हो हे हो करताय. हो. दुकानदार कोण येतंय? आता हम्म, मी पुन्हा एकदा सांगतो आशिष भैया, मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. एका बी शेतकऱ्यानं, तुम्ही मला माहिती आहे, मी पुरं बरोबर. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, सॉरी गोवा नाही, पण MP, गुजरात हे 4ही हो स्टेट आहे. जातो. हे 4ही स्टेटमध्ये जातो. एकाही शेतकऱ्यानं सांगावं, त्यानं व्हिडिओ बनवा बाकायदा, की हा न बोलवता माझ्या प्लॉटवर आला. नाही 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 तसंही नाही होत. आणि विशेष म्हणजे हम्म, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो. एक्का दुक्का प्लॉटवरती मी बोलवल्यावर ते बी 3 ते 4 चालेल पुन्हा चालेल. गेल्यावर गेलो असेल. अन्यथा मी हम्म, औषध नेल्याशिवाय कुठल्याही प्लॉटवर हम्म, जात नाही. मला औषध विकायचंच नाही. मला ज्या लोकांनी औषध नेले त्यांचं समाधान करायचंय. बरोबर. ज्यांनी नेलं त्यांचं, तुम्ही औषध घ्यावं याच्यासाठी तर मी हम्म, कधीच फोन करत नाही. आणि मी अल्ट्रासीडवर जास्त गप्पाही मारत नाही. हम्म, आता शेतकऱ्यांचे फोन आले तर मी त्यांच्या हम्म, शेतावर बोलतो. शेतकरी मित्र जे मला फोन करतात, त्यांनी ते व्हिडिओ बघतात. त्यांच्याही लक्षात येत असेल, की मी औषधीपेक्षा त्यांच्या बाकीच्या बरोबर. गोष्टींवरती प्लॉटवर जास्त जाणं. बोलतो. का? हम्म, का बोलतो, की शेतकऱ्याच्या हम्म, कुठेतरी मेंदूमध्ये फरक पडावा. बरोबर. म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी प्रकाश हा पडावा. जेणेकरून कमी हं, खर्च लागा, उत्पन्न जास्त जास्त निघावं, निघावं. जीवनमान सुधारावं, लेखा पोरं बाळ शिकतील, ते हां. होईल, सगळ्यांचं जीवनमान उंचावलं, हीच उंचावलं. पोटतिडकीची हीच एक आशा आहे आपली, आणि सगळ्यांची. आपल्याला माहिती आहे ना शेतकरी हम्म, वर्ग कोण आहे हो नेमका, आणि आपण जर गन लावून फिरतोय रोज, तर बरोबर. आपण त्या गंधाचा कुठेतरी अभिमान ठेवायला चालेल. पाहिजे ना. का शेतकऱ्यांना नुसतं लुटायचं. हम्म, आणि आता बऱ्याचशा लोकांचं काय झालं माहिती आहे का, आमच्या शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आम्ही YouTubeला नुसते व्हिडिओ बनवतोय. बरोबर. मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं, की तुम्ही एकदा अनुभव घ्या. मग अनुभव कसा घ्या? जर आशिष भाईयानं सोडलं तर बाजूवाल्यानं पाहिलं हम्म, पाहिजे आशिष भाईला रिझल्ट आले की नाही. व्हिडिओ भरपूर येतात. हम्म, YouTubeला रोज बदलून युट्यूबर आहे. बरोबर. रोज बदलून प्रोडक्ट आहे. हो आणि शेतकरी काय करू, अजून कुठं फसू लागला शेतकरी अजून एका ठिकाणी फसू लागला. त्याच्यात ते लक्षात येत नाही. जर मी 7 वर्षापासून, 8 वर्षापासून जर व्हिडिओ बनवत असेल, मी तर खरे व्हिडिओ यावर्षी हम्म, बनवायला लागलो. याच्या पहिले बनवत नव्हतो. पण 8 वर्षापासून मी कुठल्या कंपनीत आहे.
कुठलं प्रोडक्ट मी हम्म. घेऊन फिरतोय ते बघा. 8 वर्षापासून आता मी एकाच कंपनीत आहे. बरोबर. एकाच कंपनीचं प्रोडक्ट घेऊन प्रोडक्ट फिरतो. एकच आहे. अहो, आमचे दुकानदार असतील किंवा कंपन्या असतील, दरवेळेस त्यांचं प्रोडक्ट बदलून येतं. हम्म. किमान त्या गोष्टीकडे एकदा ऑब्झर्व करा, की बरोबर. नाही यार याच्यामुळं हे मागच्या वर्षी यांनी हे सांगितलं, आता ह्या वर्षी हे सांगू लागले. बरोबर. याचे मग जर मागच्या वर्षीचे त्या प्रोडक्टचे फायदे होते, तर आज तो यावर्षी का नाही? प्रोडक्ट कसं काय विलन झाला? यावर्षी का नाही? बरोबर. कारण त्याच्या हातात तेच प्रोडक्ट पाहिजे. हम्म. आणि विशेष म्हणजे तुमचे जुने शेतकरी पण तुमच्या सोबत पाहिजे. बरोबर. लक्षात आलं का? प्रत्येक वेळेस शेतकरी बदलायला नको. आणि एकाच शेतकऱ्याच्या काही लोकांची अशी धारणा झालेली, शेतकरी मित्रांनो मी हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. कारण आता हे ज्या वेळेस मी बोलतो तर बरेचसे लोक माझे दुश्मन तयार होतात. बरोबर आहे. पण एकाच शेतकऱ्याचे एकाच वर्षात जर 4 ते 5 व्हिडिओ येत असेल, तर तो फक्त त्या व्हिडिओ पुरता, म्हणजे त्या बरोबर. बरोबर. मला काय म्हणायचं, तुम्ही रोज व्हिडिओ बनवा, हरकत नाही. पण किमान त्या पहिल्या प्लॉटला 1 महिना उद्या तोपर्यंत तुमचे आणि शेतकरी आफ्टर आणि बदललेले बिफोर पाहिजे. दाखवा. बरोबर आहे की नाही? हम्म. नाही, आणि शेतकरी तरी तो 1 महिना हो. कमीत कमी नाही, एका महिन्यात जर एका शेतकऱ्याचे 10,000 फोटो येतात, म्हणजे त्याच हम्म. प्लॉट पुरतं काम चालू आहे का? आणि दुसरा महत्वाचा विषय, अजून एक शेतकरी मित्रांनो, भरपूर युट्यूब वाले, मला कोणाचं नुकसान करायचं नाही, पण तुम्ही वाचावं म्हणून मी एवढा विरोध करतो. कुठला? की जर कदाचित आपण व्हिडिओ बनवतोय, चांगले प्लॉट सगळेच लोक करतात. खराब प्लॉट सुधारण्यातच खराब प्लॉट वरती कोणाचे व्हिडिओ हो, ते पण हो. एकदा बघा. बरोबर. खराब प्लॉट वरती आता तुम्हाला मी काही शेतकऱ्यांचे नंबर पण दिले, अजून देतो भैया. तुमचाही नंबर चालेल चालेल, काही हा, तुमचा नंबर सांगूनच द्या. हो, माझा नंबर आहे 9158837774. परत एकदा सांगा. माझा नंबर आहे 9158837774. तुम्ही कधी यांना फोन करा, हो. यांच्या प्लॉट वरती या. माझा विरोध नाही, मी शेतकऱ्यांचे नंबर एवढ्यासाठी देतो की शेतकऱ्यांना आमच्या अप्रोक्ष बोललं बरोबर, पाहिजे. बरोबर. कारण लोक काय करतात, आता मी पण काय करतो, माझा नंबर टाकतो. अरे पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं तर कसं पोहोचल बरोबर. आणि कुठल्या माध्यमातून पोहोचल, त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे नंबर पण मी देतो. आणि माझे शेतकरी, जुने शेतकरी तेच आहे, नवीन शेतकरी येतात. बरोबर, येत आहे आणि सगळ्यांचं समाधान होतंय. हा, आणि एका शेतकऱ्याकडे माझे 1 या 2 व्हिडिओ होतो, 4 व्हिडिओ कधीच होत नाही. शेतकरी मित्रांनो, त्याही गोष्टी लक्षात ठेवा. मी बऱ्याचशा गोष्टी बोललो, आणि सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा की चांगले प्लॉट कोणताही शेतकरी, मी काल वरुडला होतो, जाफराबाद मध्ये. भैया, मी एक शेतकरी म्हणून किंवा मी शेतकरी म्हणून तर जात नाही शेतकऱ्याकडे, पण तुम्हाला एक सांगतो, मी ज्यावेळेस त्या प्लॉटला बघितलं, वाखाणण्यासारखा प्लॉट होता. इतका सुंदर, जूनची लागवड आहे, आपल्या तालुक्यात नाहीये प्लॉट. त्या शेतकऱ्याचं नाव मला माहिती नाही, पण मी त्यांच्याकडे काल होतो. एवढा सुंदर प्लॉट आहे, कांद्याच्या पालखीपेक्षा बिन लसलस, उंची चांगली, माल चांगला, फुटवे चांगले, आणि स्वतः शेतकरी करतो, कोणाचीही ट्रीटमेंट नाही. बरोबर. कोणाचीही ट्रीटमेंट नाही. मग मी काल त्या प्लॉट वरती गेलो होतो, त्या शेतकऱ्याला 2 मिनिटं बोललो असतो, त्याच्या प्लॉट वरती व्हिडिओ बनवला असता, माझं नाव टाकलं, नाही, ते करू शकलो, योग्य नाही. पण ते योग्य नाही. का तर आपला बाजूचा आपण शेतकरी फसवतो. बरोबर. आणि याच्यातून मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, की शेतकऱ्याला कोणाच्या ट्रीटमेंटची गरज नाही. कारण मी ज्यावेळेस ते प्लॉट बघितले, त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की याला कोणाची गरज नाही. पण त्याला गरज केव्हा आहे, त्यानं मला बोलवलं केव्हा? तुम्ही म्हणाल मग तू त्याच्या प्लॉटवर का गेला? तर त्याच्या प्लॉटवर जाण्याचं कारण असं आहे की तो थकला, सड लागली होती. मर्यादा येतात कुठं, आणि नॉलेज कमी पडतं तिथं. मग ती सड थांबवण्यासाठी त्या शेतकऱ्यानं मला बोलवलं, नाही तर अन्यथा त्या शेतकऱ्याला आमच्या क्षेत्रातले जे चांगले डॉक्टर आहेत, त्याच्याही पेक्षा तो पुढचा शेतकरी, इतका टॅलेंट आहे, एवढं त्याला त्या क्षेत्राचं नॉलेज. आज कॉटन जर पाहिली त्या शेतकऱ्याची, तर एवढी होती कम्प्लीट. कमीत कमी आशिष भैया, बघण्यासारखा कॉटनचा प्लॉट आहे. 20, 22, 24 कैरी पकेले. ते पण माझा व्हिडिओ बघतील, मी जर खोटं बोलत असेल. इतका सुंदर. आणि 4 ते 5 खेड्यातले लोक त्या माणसाचं टेक्निकल वापरतात, शेतकऱ्याचं. एवढा हुशार शेतकरी. मग शेतकऱ्याच्या मला हेच सांगायचं वारंवार शेतकऱ्यांना, की बाबा रे, तुम्हाला कोणत्या डॉक्टरची ना कोणाची गरजच नाहीये. तुम्ही कोणाला जाऊन विचारायची गरज नाही. तुम्ही स्वतः प्लॉट सुधरवू शकतात. पण ज्यावेळेस तुम्ही डिस्टर्ब, आता आपल्याला मक्का लावायची होती, त्यावेळेस तुमच्याकडे येणं साहजिक आहे. आणि तुम्ही माझ्याकडे प्लॉट खराब झाल्यावरच येतात, तसे येत नाही. नाही, ही वस्तुस्थिती आहेच ना. हे मी म्हणतो म्हणून ही वस्तुस्थिती, की तोपर्यंत तुम्हाला, आणि परमेश्वरानं माहित नाही की तेवढं आमच्या काय करून दिलं, कारण तुमच्यासारखे लोक किंवा त्यावेळेस होत नाही, आमची आठवण करतात. मला 2 वर्षात अनुभव यावी. तिसरे माझं या व्हिडिओ मधून शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे, की बाबा नाही तुमचा विश्वास, तुम्हाला फरक जर पाहायचा असेल ना, तुमचा जर 2 एकरचा प्लॉट आहे का 1 एकरचा आहे, 20 गुंठे तुम्ही साहेबांची ट्रीटमेंट घ्या, आणि 20 गुंठ्याला दुसऱ्यांची घ्या, किंवा तुमच्या मनाने करा. तर त्याच्यात फरक दिसला तरच निवडा. आणि आपण असं सरसकट निवडा डोळे बंद करून, हा एक सुद्धा त्याला पर्याय असू शकतो. चालेल, अशीच वेळ दिला, वेळ काढून आले तुम्ही. आमचा प्लॉट वाचवल्याबद्दल तुमचंही एकदा दुकान बंद करून आले त्याच्यासाठी. नाही, काही नाही. शेतकरी मित्रांनो, थांबतो.